काय होतं, एकदा एका मुलीचं आणि मुलाचं नवीनच लग्न होतं बघा. नवीन लग्न झाल्यानंतर काय होतं, आता त्यांचं कसं नवीन नवीन लग्न झालं, तो थाट जरा वेगळाच राहतो, बरोबर. आता हा म्हणतो आता लग्न होण्याच्या अगोदरच राहतो बघा. म्हणजे कसं, कुंकू झालं की काय असतं, पहिला फॉर्मॅलिटी काय असते, फॉर्मॅलिटी मोबाईल. आता मोबाईलचा असा विषय झाला बाबा, तुमच्या काळात नसेल त्यावेळेस होता का? म्हणजे तुमच्या काळात तर मुलगी असं म्हणतात, जुने बाबा वगैरे सांगतात की मुलीचं तोंडच पाहिलं नाही म्हणतात, मी लेकरं झालं तरी तोंड बघितलं नाही असं म्हणतो बाबा. म्हणजे असा ऐकलेला विषय. पण आता मोबाईलचा असा विषय आहे, कुंकू झालं म्हणजे कुंकाच्या दिवशी पहिली फॉर्मॅलिटी आता नवीन निघाली बरं काय, आमच्या ट्रेंडिंग मध्ये. तुम्हाला इथं आता काही मुली जास्त काही दिसून नाही राहिल्या, ज्यांचे कुंकू वगैरे झाले त्यांना अनुभव आहेच. पहिले मोबाईल देणार, मग मोबाईलवर काय म्हणजे काय त्यांचा विषय असा असतो, विषय त्यांचा मोबाईल दिल्याबरोबर की आता नाव सांगू, तुम्हाला नावाबद्दल काहीतरी सांग, बरोबर, किंवा एखाद्या अभंगावर किंवा ओवीवर सांग, असं असतं का? असं असतं बाबा. काय असतं त्यांचा विषय, नवीन नवीन लग्न झालं, त्यांनी दिला मोबाईल. मग काय मोबाईलवर काय रात्र झाली त्यांची, सगळे मेसेजवर बोलले बोलले बोलले, त्याला त्याचा आवाज ऐकू वाटला. नवीन 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 लग्न झालं, आवाज ऐकू वाटला. त्याने फोन लावला. फोनवर काय बोलला असतो, काय बोलला, इथे कोणामध्ये लग्न झाले, सगळे आपले दाजी. फोनवर काय बोलतात, पिल्लू पिल्लू. आमचे सत्य परिस्थिती बाबा, आमचे एक मित्र होते, नाव नाही सांगत, नेमकंच त्यांचं लग्न झालं बघा. लग्न झालं, कीर्तन वगैरे झालं. कीर्तन वगैरे झाल्यावर आता आपल्याला कुठे झोपा येतात लवकर, 1-1 तास झोपच येत नाही. महाराजांसोबत बसा बोला, 12 वाजेनंतर आमची झोप. सकाळी जरा उशिरा उठलो, आम्ही झोपलो बा. आमचं झालं नसल्यामुळे आम्ही झोपायचा विषय केला, म्हणजे झोप आपण. मग असा अर्धा 1 तास झाला, त्याच्यात सुरू होतं मोबाईल मध्ये. मग थोडा वेळ गेला आणि नंतर असा आम्हाला हळूच आवाज आला, पिल्लू. आम्ही असं आरवळू, आम्हाला म्हटलं सापाचं पिल्लू वगैरे निघलंय का. बरं, मग आम्ही असं बघितलं, जादाकडून बघितलं, हा बोलतो. बोलण्याचा काहीच विषय नाही त्यांचा. काय बोलणार बरं, बोलून काय बोलणार, दररोज तरी काय बोलणार, 2-4 दिवसात बोलू शकते. त्याचं बोलणार काय, पिल्लू जेवली. आता पिल्लू तिला जेवलं असतं पोटभर, नाही ना, जेवून घ्यायचं ना. असा विषय. तसं नवीन नवीन याचं लग्न होतं बघा. नाम सांगतो तुम्हाला, नाम नवीन नवीन लग्न होतं, त्याचं लग्न वगैरे सर्व झालं. त्या मुलाचं नाव काय होतं, फत्रा होतं. फत्रा नाव ठेवलं. मग काय झालं, तिचं लग्न झाल्यानंतर ते गावात आले. ऍक्च्युअली तिचं नाव वेगळं होतं, पण गावात आल्यानंतर काय लोकांची प्रथा असते, महाराजांची बायको असते. महाराजांच्या बायकोचं नाव काय असतं, महाराज नसतं, लोक ठेवतात. महाराजाच्या बायकोचं महाराज, डॉक्टरच्या बायकोचं डॉक्टरी, शिक्षकाच्या बायकोचं मास्तरी, असे नाव असतात. मग त्यांनी काय विचार केला की आपण त्यांचं नाव फत्री देऊ. त्याचं नाव काय नाही, याचं नाव फत्रा, त्याचं नाव फत्री. पण ठेवलं त्याचं फत्री नाव. मग काय झालं, नवीन 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 त्याला लोक म्हणतात, ए फत्र्या. त्याला वाईट वाटू लागलं. तर आता कसं माहिती का, नवीन नवीन ज्यावेळेस लग्न होतं कोणाकोणाचं, आता लहानपणीचे नाव कसं असतं, मुलांचे काही ठेवतो आपण. समजा पप्पू आहे नाही, पप्पू असो, बाळू असो. पण मग मोठ्यापणी जर समजा ती असं एखादा म्हातारा व्यक्ती, समजा म्हातारा झाला या बाबासारखा, आणि बाबासारखं समजा त्याला जर म्हणलं पप्पू, आता ते शोभतं का. मग त्याला काय झालं की ते शोभूनही लागलं. 4 जायचं काम, ए भत्र्या म्हणून लागले. त्याला काही सहन होईल. त्याने काय केलं,
त्यांनी विचार केला दोघांवर, आपण काय करू, नाव चेंज करू म्हणे, आपलं नाव चेंज करू, सामान्य नाम, मी तुला सामान्य नाम सांगतो नामाचं, तर नाव चेंज करू म्हणे. त्यामुळे त्यांनी काय केलं, बारशाचा कार्यक्रम ठेवला, नाव चेंज केलं. नाव चेंज केलं आणि त्यांची एक गोष्ट लक्षात आली, आपलं तर केलं म्हणे, पण आपल्या बैलाचे नाव चेंज करू म्हणे आपण. मग बैलाचं नाव काय ठेवलं त्यांनी, एकाचं नाव ठेवलं पाहुणा, पाहुणा, आणि एकाचं नाव आसूर. बर, ते नाव ठेवलं. नंतर काय झालं, त्यांच्या घरी एक पाहुणे येते बघा. नाम सांगतो, नाम कसं असतं, सामान्य नाम, एका सामान्य व्यक्तीचं जर नाव कसं असतं, त्यांच्या घरी पाहुणे येते, पाहुण्याला खूप भूक लागते. मग ते काय करते, पाहुणा चिडचिड करते, करा बाबा करा जेवण, तसं चिडचिड करू लागते. मग चिडचिड करायला लागले, ते काय होते, ते नेमकं शेतातून आले असते दोघं, पत्र आणि पत्री दोघं शेतातून आले. ते काय म्हणते, त्या पत्नीला तिथून जा म्हणे, तू त्यांचं काहीतरी बघ म्हणे पाहुण्याचं. म्हणजे पाहुणे चिडचिड करू लागले, त्यांना जायचं होतं. मग ते काय म्हणते, तू पाहुण्याला बांध म्हणे. पहिल्याचं नाव होतं पाहुणा बरं का. ते काय म्हणते, पाहुण्याला बांध, मी आसूर घेऊन आलोच. पाहुण्याला काय वाटतं, आपण चिडचिड करायला लागलो काय करू, त्यामुळे आता आपल्याला बांधणार आणि मग आसुराला बांधणार. ते जे पाहुणे पळाले ते अजून सापडले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.